नमस्कार. आज आपण पौष्टिक असा एक पदार्थ पाहणार आहोत, तो म्हणजे मूग डाळीचे डोसे, जे लहानांपासून तर मोठ्यापर्यंत खरंच खूप पौष्टिक आहेत. त्याची साहित्य आणि कृती मी सोबतच सांगितलेली आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. 1.5 कप मी अख्खे जे मूग असतात ते घेतलेले आहेत आणि अर्धा कप मी त्यामध्ये तांदूळ टाकलेला आहे. ते आता स्वच्छ 2-3 पाण्याने मी धुवून घेतलेले आहेत आणि ते बुडतील त्यापेक्षा थोडं जास्त पाणी घालून मी रात्रभर ते भिजत घातलेले आहेत. तुम्ही पाहू शकता छान असे भिजलेले आहेत. आता ते मिक्सरमधून मी वाटून घेणार आहे आणि जे शेवटचा घाणा असतो, शेवट उरलेला, त्याच्यामध्ये मी हिरवी मिरची, आलं, लसूण टाकलेलं आहे आणि तेही वाटून घेतलेलं आहे. सगळं वाटून झालेलं आहे. त्यामध्ये चवीनुसार मी मीठ टाकलेलं आहे आणि छान मिक्स करून घेतलेलं आहे. थोडंसं घट्ट वाटत आहे म्हणून मी पाणी टाकून डोस्याचं बॅटर कसं असतं तसं तयार करून घेतलेलं आहे. मध्यम आचेवरती मी पॅन गरम करून घेतलेला आहे. त्यावरती थोडेसे तेल टाकायचे आहे. तेल सगळ्या बाजूने पॅनला लावून घेतलेलं आहे आणि आता डोसा टाकून घेतलेला आहे. पातळ असा छान डोसा टाकून घेतलेला आहे. त्यावरती थोडंसं तेल सोडलेलं आहे. तुम्हाला तूप टाकायचं असेल तर तूप टाकू शकता, लोणी किंवा बटर वापरलं तरी चालेल. छान असा क्रिस्पी होईपर्यंत मी हे डोसे भाजून घेतलेले आहेत. असे छान सगळे डोसे मी तयार करून घेतलेले आहेत. आता एका प्लेटमध्ये मी काढलेले आहेत. छान असे आपले डोसे तयार झालेले आहेत. तर ह्या डोस्यांमध्ये मी तांदळाचा वापर का केला, कारण तांदूळ टाकल्यामुळे त्याला थोडासा असा क्रिस्पीपणा यायला सुरुवात होतो, म्हणून छान असे क्रिस्पी तयार होतात, म्हणून तांदूळ टाकलेला आहे. तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता, नाही टाकलं तरी चालेल. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.